नमस्कार नमस्कार नमस्कार। तुम्हाला आतापर्यंत माहिती मिळालीच असेल की IPL तर सस्पेंड झाली आहे, पण त्याचबरोबर PSL वरही इंडिया वर्सेस पाकिस्तान मध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्याचा इम्पॅक्ट पडलेला आहे। तो म्हणजे PSLच्या काही मॅचेस जोपर्यंत हे युद्ध किंवा हे जे टेन्शन सुरू आहे तोपर्यंत त्या दुबईमध्ये खेळल्या जाणार होत्या, म्हणजे युनायटेड अरब अमिरातीमध्ये, पण त्यांनी पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे। याचाच अर्थ युनायटेड अरब अमिराती म्हणजे UAE त्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे अशा प्रकारे दिसतंय। तरी बघा, मी इथे आता कांदळवनामध्ये होतो। कांदळवन म्हणजेच मॅनग्रुव्स। इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे म्हणून मी इथे आतमध्ये आलो थोडंसं। तर ही कांदळवन आहेत म्हणजे मॅनग्रुव्स। तर आता मॅनग्रुव्सला काय बोललं जातं माहिती आहे का? एक बॅरियर, नॅचरल बॅरियर, म्हणजे निसर्ग स्वतःची सृष्टी राखण्यासाठी आहे ना स्वतःच वेगवेगळ्या प्रकारे तरतूद करतो, त्यापैकीच एक तरतूद म्हणजे मॅनग्रुव्स। तरी बघा, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, ज्या वेळेला सुनामी आलेली आहे, खास करून अंदमान आणि निकोबारमध्ये ज्या वेळेला इंडोनेशियामध्ये सुनामी आली होती त्यावेळेला तिथे सुद्धा काही इम्पॅक्ट झाला होता, पण मोठ्या प्रमाणावर झाला नव्हता। त्याचं मागचं एकच कारण होतं, ते म्हणजे ही कांदळवनं किंवा मॅनग्रुव्स। हा खूप इम्पॉर्टंट नॅचरल बॅरियर आहे की समुद्राचं पाणी आतमध्ये येताना त्याची इंटेन्सिटी कमी करूनच आतमध्ये कसं येईल त्याच्यासाठी हे जाळं पसरवलेलं आहे। आणि त्यामधील विशेष गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे हे पूर्ण खालटान आहे, म्हणजे हे पूर्ण जे आहे ना ह्याच्यातला जो सॉल्ट कॉन्टेंट आहे ना तो खूप जास्त आहे। मग अशा वेळेला झाडं ह्यामध्ये सर्व्हाइव्ह करतील की नाही ह्या बाबतीत सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यावेळेला ह्या कांदळवनाची सृष्टीने अशा प्रकारे निर्मिती केलेली आहे की त्यांच्या ज्या बिया, आता मला इथे कुठे बी दिसत नाहीये, तर ती फर्टिलाइज होते ना, ती झाडावरच फर्टिलाइज होते आणि नंतर ती जमिनीत येते। आणि त्याचबरोबर हवेतले न्यूट्रियंट्स आणि इतर न्यूट्रियंट्स, कारण जमिनीमध्ये खारं पाणी असल्यामुळे सॉल्ट कॉन्टेंट जास्त असू शकतो, त्यामुळे ह्या झाडाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ह्याची जी ही मुळं आहेत ना, ही बघा, ही अशी उलट्या दिशेने आहेत, जेणेकरून हवेतील जो अर्क असेल, दुसरे मिनरल्स वगैरे असतील ते घेता यावे, त्यामुळेच ही आहेत। यांना न्यूमोटोपोरस रूट्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ब्लाइंड रूट्स असं सुद्धा म्हटलं जातं। बघा, ह्याचं सायंटिफिक नेम तुम्हाला आता डिस्प्ले होत असेल मॅनग्रुव्सचं। मुंबईमधलीच एक मी बातमी वाचली होती की मॅनग्रुव्स हे तोडून तिथे डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होणार होता आणि त्या बदल्यातली जी भरपाई आहे ती चंद्रपूरच्या जंगलामध्ये देणार होते। त्याचा काहीच उपयोग होणार नाही। आता समजा मी इथले मॅनग्रुव्स तोडले आणि मी इथे काय बांधलं आणि उद्या जाऊन कालावलच्या इथे काहीतरी घडलं आणि तिथून पाणी आतमध्ये शिरलं तर ते डायरेक्ट माझ्या घरात शिरणार आहे। इतका सोपा सिंपल कॉमन सेन्स आहे निसर्गाचा। परत एकदा सांगतो, प्रत्येक व्यक्ती जो या पर्यावरणाचा ऱ्हास करतोय तो दहशतवादी आहे, तर त्या आपल्या आतल्या दहशतवादाला मिटवण्यासाठी प्रयत्न करा आणि हर हर महादेव।